काय करावं लागतंय या बैला पायी. शे. राणा भाऊजी, ओ राणा भाऊजी, अहो यावं का आम्ही आत? राणा भाऊजी, अहो सकाळ झाली, शाळेत जायचंय ना तुम्हाला? गुड मॉर्निंग राणा भाऊजी. ड्रेस नीट इस्त्री करून ठेवलाय ना व? नाही, परीक्षा घ्यायला जायचंय तुम्हाला, जरा नीट दिसायला पाहिजे ना व? माझं पाय नाही, माझं पोट लय दुखायलाय. अहो लय कसं तरी होतंय बघा. अहो असं काय करतायसा? शाळा परीक्षा म्हणलं की असं पोटात गोळा आल्यासारखं होतंय बघा. पण तुम्हाला आज त्या 10 पोरांची परीक्षा घ्यायला जावं लागल. आपण शब्द देऊन बसलोय. पण मी तिथे जाऊन करू तरी काय? अहो चौथीतनं शाळा सोडून दिलेला, शाळेला घाबरणारा, आता अभ्यास कसं संग खायचं हे बी माहित नाही मला. मी काय त्या हुशार पोरांची परीक्षा घेणार? पण अंजलीबाईंनी तर सांगितलंय ना व की तुम्ही परीक्षा घ्यायला आलंच पाहिजे म्हणून. आता तुम्हीच बघा, त्या बाईंचं मन राखायचं का मोडायचं ते. राणा भाऊजी, अहो अहो तुम्ही घाबरतायसा कशा पायी? तुम्हाला थोडीच परीक्षा द्यायची आहे, तुम्हाला परीक्षा घ्यायची आहे. नसल जमणार तर आत्ताच सांगा, आम्ही त्या बाईंना फोन करून सांगतो. फक्त गायकवाड घराण्याचा शब्द मात्र खाली पडणार बघ. नाही, जातो मी. आमचा शब्द राखण्यासाठी तुम्हाला लईच त्रास होतोय. राणा भाऊजी, अजूनही सांगा. नसल जमत तर खरंच फोन करून सांगतो आम्ही त्यांना. बाई स्वतः घेतील परीक्षा. आम्हाला जर त्या काही बोलल्या तर आम्ही ऐकून घेऊ की तुमच्यासाठी. नाही नाही, असं कसं? आता वय म्हणलोच आहे तर जातो तो पंचतोंडी. म्हणजे ते तुम्हाला काही बोलू देणार नाही कुणाला. आलोच आवरून. येड रे येड बैला. देवा, आज माझी लाज राखा. काय बी चमत्कार करा आणि एवढी परीक्षा पास होऊ द्या. राणा भाऊजी, तुम्हाला माहिती का, आम्ही जेव्हा शाळेत होतो तो परीक्षेला जाताना आम्ही बी समजा देवांच्या पाया पडत सुटायचो बघा. राणा, अरे बास कर आता. चल जरा खाऊन घे. अरे मग बदाम आणि खारका तरी जरा खाऊन घे. हा, बदाम चालेल. आणते हा. राणा भाऊजी, तुमचं हे हाल बघवत नाही हो आम्हाला. आमच्या कर्माची फळं तुम्ही भोगतायसा बघा. नाही, चुकलंच आमचं. शब्द देण्याआधी 10 वेळा विचार करायला पाहिजे होता. अहो कशाला उगा तुम्ही ताप करून घेता? अहो आम्हाला कसला ताप? ताप तर आम्ही दिलाय तुम्हाला. गोदा काल्या.
राणा भाऊजी लई मोठ्या कामगिरीवर चालला असा. विजयी होऊनच परत या. कुस्तीसारखं भयानक. द्या. घेतो. राणा अरे एक नंबर दिसालायस की आ नाद खळा. खरंच काय? अरे खोट बोलणाऱ्याच्या मानगुटे वेताळ. हा हा सगळं झाक आहे पर एक कमी आहे. काय रे? अरे पाटीला दप्तर लाव की. कितवीला ऍडमिशन मिळालं हा? एकर रप्पट्या चिप्पड करीन. गप. गप. मला काही हाऊस नाही शाळेत जायची. जायला लागते. बरं ते समजा जाऊ दे. सकाळ सकाळ इकडे कशाला आलाय ते सांगा आधी. ते मोटारीची वायर जळाल्या मार्केटमध्ये आणा जायला पाहिजे. हा आणि आता शाळा सोडून यायचं म्हणजे मुश्किलच. आजकाल तेरा सगळा ध्यान त्या शाळेतच. ये मोटारीची वायर जळली आहे ना? वा हं. चल जाऊ घेऊ मार्केट मधून. अरे पण तेरी शाळा चल काय होत नाही. चल. राणा भाऊजी अजून हितच हायसा? शाळेत जायचंय ना व? आज शाळेत काय रे स्पेशल बाबा? परीक्षा. चल. आई हा माझी जरा पर्स दे. हा आणते. ठीक आहे अंजू. अरे फारच काहीतरी महत्वाचं काम दिसतंय शाळेत. पाठकबाई फारच लगबगीत आहेत. आहेत हो माझ्या मुलीला महत्वाची कामं. तुम्हाला काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम एवढाच आहे की आमच्यासाठी वेळ कमी पडायला लागलाय त्यांच्याकडे. म्हणून आता सगळी कामं थांबायची आहेत का तिनं? अहो त्या शिष्यवृत्तीला निवडलेल्या मुलांची ना आज परीक्षा आहे. हो ना ग अंजू? हो म्हणून तर मला लवकर जायचंय. काहीतरी खाऊन जा. नाही नको. मगाशी खाल्लंय ना मी तेवढंच पुरेसं आहे मला. तुला माहितीये का आज मुलांपेक्षा जास्त उत्साहानं मलाच वाटतंय. ज्याची कोणाची निवड होईल ना त्याला किती छान वाटेल ना आज. त्याला कदाचित कळणार नाही पण चांगल्या भविष्याकडे उचललेलं त्याचं पहिलं पाऊल असणार आहे हे. बर चल. हॅलो. हो निघाले मी. हो त्या नेहमीच्या गल्लीपाशीच भेटूयात. हा हा बाय. चल निघते मी. जा सावकाश जा. हो बाबा येते. बाय बाय. बाय बाय. पहिला विषय स्वच्छता आणि टापटीपणा. बघू हात दाखव तुझे. नख का स्वच्छ नाहीयेत तुझी? नखात जर का अशी घाण असेल ना तर ती आपल्या पोटात जायची शक्यता असते. आता इंग्रजी. जर का तुला कुणी सॉरी म्हंटल तर तू त्याला काय म्हणशील? थँक्यू. इट्स ओके किंवा इट्स ऑल राईट. बरोबर. रमरदा रमरदा रमरदा.